नमस्कार. आज आपण बनवणार आहोत एकदम रेस्टॉरंट स्टाईल आणि युनिक अशी चीज टोमॅटोची चटणी. ही चटणी खायला अतिशय चवदार आणि क्रीमी लागते आणि घरातल्या साहित्यात अगदी 10 मिनिटात तयार होणारी रेसिपी. चला तर मग आपण या रेसिपीला सुरुवात करूया. अगदी 10 मिनिटात तयार होणाऱ्या आपण रेसिपीला आहे ना सुरुवात करणार आहे. तर इथे मी ना 2-3 टॅमॅटो घेतलेले आहेत. एकदम फ्रेश घेतलेले टॅमॅटो, पण स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. आणि इथे आहे ना अर्धा बाउल चीज घेतलेला आहे. तर आपण या रेसिपीला आहे ना सुरुवात करणार आहे. तर सर्वप्रथम मी ना हे टॅमॅटो आहेत ना बारीक चिरून घेणार आहे. इथे आहे ना टॅमॅटो बारीक चिरून घेतलेले आहेत. आता आपण आहे ना रेसिपीला सुरुवात करणार आहे. इथं गॅसवर कढई ठेवलेली आहे ना, ती तापलेली आहे. तर आता आपण आहे ना त्याच्यामध्ये तेल ॲड करणार आहे. कढईमध्ये 1.5 ते 2 चमचे तेल ॲड करायचं. आणि ह्या भाजीसाठी किंवा चटणीसाठी इथे बटरचा पण आपण वापर करू शकतो. तर आता इथे मी आहे ना तेल घातलेलं आहे 2 चमचे. जर बटर यूज केला त्याच्यामध्ये तर ही भाजी अजून टेस्टला छान लागते. इथे आहे ना तेल तापलेलं आहे. हे बघा, आता आहे ना फोडणीसाठी मी मोहरी घालणार आहे. इथे आहे ना मोहरी पण छान अशी तडतडली आहे. आता ह्याच्यामध्ये कढीपत्त्याची 4-5 पानं घालणार आहे. आता आपण ह्या फोडणीमध्ये आहे ना बारीक चिरून घेतलेला टॅमॅटो ॲड करणार आहे. कढीपत्त्याच्या साह्याने ना पण छान असं आहे ना हा टॅमॅटो, बारीक चिरून घेतलेला टॅमॅटो आहे ना छान असा परतवून घेणार आहे. मऊसूद होईपर्यंत आपण त्याला परतून घेणार आहोत. छान असा शिजला गेला पाहिजे. टॅमॅटोची भाजी आहे ना, भाजी किंवा तुम्ही याला चटणी पण बोलू शकता, छान होते. एकदम पटकन झटपट होते एकदम रेसिपी. आपल्याला आहे ना भाजीला नेहमी काय करायचं असा प्रश्न पडतो. तर तुम्ही आहे ना अशा प्रकारे आहेत ना 2-3 टॅमॅटो घेऊन, आणि आपल्या घरी चीज वगैरे हे अवेलेबल असतंच, तर आपण आहे ना अशा प्रकारे आहे ना छान अशी आहे ना भाजी आपण पटकन करू शकतो. चवीला पण छान अशी भन्नाट लागते. नक्की तुम्ही अशी ट्राय करून बघा. आता आहे ना, आता इथे आपला टॅमॅटो आहे ना छान असा मऊसूद होतच आलेला आहे. बघा, छान असा आहे ना शिजला गेलेला आहे. तर आता आपण आहे ना त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालणार आहोत, लाल तिखट, आणि हळद. आणि आता आपण ह्याच्यामध्ये ना थोडीशी साखर ॲड करणार आहे. हे टॅमॅटो आहेत ना थोडेसे आंबट वगैरे पण असतात ना, तर टेस्ट बॅलन्स होण्यासाठी आहे ना त्याच्यामध्ये आपण थोडीशी साखर पण घालून घेणार आहोत. ह्याच्यामध्ये आहे ना थोडीशी अर्धा चमचा साखर घातलेली आहे. छान असं आहेत ना टॅमॅटो बघा छान असा शिजलेलाच आहे. आता मी आहे ना गॅस बंद करणार आहे. आता आपण आहे ना गॅस बंद केलेला आहे आणि चीज आहे ना आपण ह्याच्यामध्ये ॲड करणार आहे. गॅस बंद करूनच घालायचा, कारण की आहे ना चीज कसं पटकन मेल्ट होतं ना. आपल्याला असं छान असे क्यूब असे दिसले पाहिजे. अशा प्रकारे आहे ना आपली टॅमॅटोची भाजी किंवा तुम्ही टॅमॅटोची चटणी दोन्ही पण म्हणू शकता. ही अशा प्रकारे आहे ना आपली तयार झालेली आहे टॅमॅटोची चटणी किंवा भाजी, तुम्ही दोन्ही बोलू शकता. हे आता वरून आहे ना गार्निशिंगसाठी कोथिंबीर घातलेले. अशा प्रकारे ही आपली टॅमॅटोची छान अशी रेसिपी तयार झालेली आहे. आता आपण ह्याच्याबरोबर आहे ना अशी गरमागरम चपाती किंवा भाताबरोबर पण छान अशी खाऊ. प्रकारे ही आपली टॅमॅटोची चीज
चटणी किंवा चीज भाजी बनवून तयार झालेली आहे। तर ही तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर नक्की कमेंट करून सांगा आणि अजूनपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। आणि आता आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसहित।